एकता का प्रकाश इतना शक्तिशाली है, एकता का प्रकाश इतना शक्तिशाली है कि वह संपूर्ण पृथ्वी को प्रकाशित कर सकता है, प्रकाशित कर सकता है। नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, माझ्या सेवेचे कार्यक्षेत्र या सेशन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। प्रिय मित्रमैत्रिणींनो, आपल्या आधी झालेल्या चर्चेनुसार तुमच्या वैयक्तिक वाढीस कुटुंबात सुरुवात होते, पण तुमच्यामध्ये ज्या काही संभाव्यता आहेत, जे काही पोटेन्शियल आहेत आणि शक्ती आहेत, त्यांचा विकास होण्यासाठी ही जागा पुरेशी नाही आहे। म्हणजे तुम्ही फक्त नैतिक सक्षमता तुमच्या विस्तारित कुटुंबापुरत्याच मर्यादित ठेवू शकत नाही। पण मग जर तुम्हाला त्या नैतिक सक्षमतांचा विकास घडवून आणायचा असेल तर समाज हे एक खूप मोठं वातावरण आहे। तुम्ही एकदम समाजामध्ये उडी टाकू शकत नाही, कारण ते खूप गुंतागुंतीचं पण आहे। तुम्हाला खूप तयारीची, प्रिपरेशनची गरज आहे। तर समाजामध्ये ज्याच्यासोबत संवाद साधणं वैयक्तिक पातळीवर अवघड जातं। म्हणूनच मग तुम्हाला कशाची गरज आहे? जो तिसरा पैलू आहे ज्या समाजाबद्दल आपण चर्चा केलेली आहे, समुदाय। समुदाय म्हणजे काय? जिथे तुम्ही राहता तिथल्या आजूबाजूचा जो काही परिसर आहे त्याला आपण समुदाय असं म्हणतो। अगदी सोप्या भाषेत विचार करायचा झाला तर विशेषतः सामुदायिक जीवन, जिथे तुम्हाला मानवतेचे सामूहिक जीवन म्हणजे सर्वजण एकत्रितपणे काय गोष्टी करतात, कसं राहतात, त्यांचं आयोजन कसं केलं जातं, या मूलभूत प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तिथे मिळणार आहेत। मग खरेच समुदाय एका प्रयोगशाळेची भूमिका निभावतो ना। इट इज लाईक अ प्लेस वेअर यू कॅन डू लॉट ऑफ एक्सपेरिमेंट्स, जिथे आपण आध्यात्मिक गुणांची आणि तत्वांची परिणामकारकता आणि लोकांचे जीवन परिवर्तित व्हावे यासाठी आपण जे काही हाती घेतलेल्या कृती आहेत त्यांचा परिणाम काय होतो ते आपल्याला तपासता येतं। व्हॉट अ वंडरफुल लॅबोरेटरी, राईट? की जिथे तुम्ही कुठले प्रयोग करू शकतात की आता तुम्हाला आध्यात्मिक विकास घडवून आणायचा आहे, इतरांसाठी तुम्हाला काही चांगल्या सकारात्मक गोष्टी करायच्या आहेत, कृती करायच्या आहेत, त्याचा परिणाम तुम्हाला कुठे दिसणार आहे? लगेच समुदायात। म्हणूनच नैतिक सक्षमता जेव्हा विकसित करायच्या आहेत त्या पहिल्यांदा तुमच्या विस्तारित कुटुंबात आणि दुसऱ्या समुदायात। पण आता जसं आपण नेहमी एखादी संकल्पना असते ती समजून घेतो, तसंच समुदाय म्हणजे काय हे समजून घेणं आवश्यक आहे। जेव्हा आपण समुदायाचा विचार करतो तेव्हा विविध प्रतिमा आपल्या मनात डोकावतात। फॉर एक्झाम्पल मे बी एक खेडेगाव किंवा हजारो वर्ष संपूर्ण जगात व्यापकपणे पसरलेला समुदाय हा म्हणजे खेडेगाव असं आपल्याला लक्षात येतं। आणि अगदी आजही जगातील बहुसंख्य लोक कुठे राहतात तर खेडेगावात राहतात। पण काय झालंय ना मित्रमैत्रिणींनो, दुर्दैवाने आधुनिकीकरणाच्या नावाखाली अनेक लोक खेडेगाव सोडून किंवा ग्रामीण भाग सोडून मोठं एखादं गाव असेल जवळचं किंवा शहरात ते स्थलांतरित होत आहेत। त्यामुळे काय होतंय की जगातील खेडेगावांना समुदाय असं संबोधित करणं अवघड झालेलं आहे, कारण घरांची संख्या कमी झालेली आहे। खेडेगावामध्ये जे सामुदायिक काम पूर्वी चालायचं ते आता खूप कमी कमी होत चाललेलं, कारण लोकच नाहीयेत। पण दुर्दैवाने आता खेडेगाव म्हणजे समुदायाची एक अंधुक प्रतिमा झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। त्याचबरोबर शहरी जीवनाची वाढ खूप झपाट्याने होत आहे, हे तुम्हाला माहित आहे। छोटी गावं आणि उपनगरं हे समुदाय म्हणून काम करण्याचा प्रयत्न करत आहेत। पण काय आहे ना, असं असलं तरी जेव्हा तिथे घडत असलेले गुन्हे किंवा हिंसा आपण बघतो तेव्हा तिथे स्थायिक लोकांमधील भावनाशून्य संबंध आपल्याला दिसतात, कारण की ती त्यांना त्या जागेशी त्यांची भावनिक जी एक संबंध असतो तो अतिशय कमी असतो, जवळजवळ नसतोच। कारण त्यांना नेहमी वाटत राहतं गाव हे माझं घर आहे आणि इथे मी फक्त कामासाठी आलेलो आहोत। त्यामुळे काय होतं, एक वेगळ्या प्रकारची मानसिकता निर्माण होते। मग सामाजिक विकास आणि सामंजस्य टिकवण्यासाठी, कोहिजन ज्याला म्हणतो, ते टिकवण्यासाठी ज्या खेडेगावातील सामुदायिक जीवनाची आपल्याला आवश्यकता आहे
ते जीवन आता नाहीसे होत आहे अशी या प्रकारची भावना निर्माण होते. पण असे झाले तर व्यक्ती विनाशक सामाजिक शक्तींच्या नक्कीच आहारी जाणार आहेत. हे सुद्धा समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. आता आणखीन एक समुदाय म्हटलं की आधुनिक जीवन तुम्हाला विविध समुदायांचे सदस्य होण्याची संधी देते. ओके. तर ते भौगोलिक नसतात. म्हणजे फिजिकली मे बी वी आर नॉट टॉकिंग अबाउट दॅट पर्टिक्युलर कम्युनिटी. हे तुम्हाला माहिती आहे. उदाहरणार्थ धार्मिक समुदाय, विविध संघटना, क्लब्स असतात, व्यावसायिक गटांचे सदस्य तुम्ही होऊ शकतात, ऑनलाईन काहीतरी कम्युनिटीज असतात. त्यामुळे काय होतं तुम्हाला एका समुदायाचा सदस्य होण्याची तुम्हाला संधी मिळते, पण त्याचबरोबर इतर समुदायामध्ये सुद्धा तुम्ही भाग घेऊ शकता. म्हणून समुदाय जो आपल्याला जो प्रश्न पडलेला आहे समुदायाचा, तो समुदाय कुठला आहे हे समजून घेण्यासाठी आपण पुढील प्रकारांमध्ये जर तो समुदाय पडत असेल तरच आपल्याला त्या समुदायाची आता विचार करण्याची गरज आहे. पहिला म्हणजे जागेमुळे तयार झालेला समुदाय, दुसरा म्हणजे विशेष आवड असलेल्या लोकांचा समुदाय किंवा एखादी विशिष्ट ओळख असलेला समुदाय किंवा एखादी गरज असलेला समुदाय किंवा पुढे जाऊन सुद्धा एखाद्या विशिष्ट पद्धतीचा सराव करणारा समुदाय. कदाचित भविष्यात याची अधिक वाढ होणार असेल, पण असे भौगोलिक सीमा नसलेले समुदाय असले तरी ते लहान आकाराचे खेडेगावासारखे भौगोलिक आवश्यक घटकांची जागा घेऊ शकत नाही. का घेऊ शकत नाही? कारण खेडेगावासारख्या ठिकाणी लोक एकत्रित राहू शकतात. एक समुदाय म्हणून त्या अंतर्गत आपल्याला सामाजिक जीवन जगण्यासाठी ते मदत करतात. म्हणून आपल्याला जेव्हा आपल्या नैतिक सक्षमतांचा विकास करायचा आहे तेव्हा अशा प्रकारच्या खेडेगावाचं किंवा समुदायाचा आपल्याला विचार करणं अत्यंत महत्वाचं आहे. मग भविष्यात मोठ्या शहरात राहणे हा एकच पर्याय असेल असे अनेक वर्ष लोकांनी गृहीतच धरलेलं आहे की नाही सगळ्यांनी खेडेगाव सोडायचं आणि शहराकडेच जायचं. पण तथापि शहरी जीवन तात्पुरते आहे असा नजीकच्या काही वर्षात अनेक लोकांचा विश्वास बसलेला आहे की दॅट इज नॉट इनफ. आणि शहरी जीवनामध्ये आपल्याला स्वतःचा विकास घडवून आणण्यासाठी तेवढ्या संधी मिळत नाहीयेत हेही सगळ्यांना लक्षात आलेलं आहे. की जसं पूर्वीच्या वेळी लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी युरोपमध्ये किल्ले बांधले गेले तसंच आता ते किल्ले काही उपयोग नाहीये त्यांचा. ते टुरिस्ट प्लेसेस म्हणून नुसते पडलेले आहेत. आता या किल्ल्यांचा मूळ हेतू नष्ट झाला आहे. पर्यटनासाठी उपयुक्त स्थळ आहे. पण संप्रेषण तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे लोकांना खेडेगावात राहून दैनंदिन क्रिया करणं आता शक्य होत आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे. मग हे तेव्हाच होऊ शकेल जेव्हा खेडेगावात सकारात्मक बदल घडवून येते आणि एकटेपणा आणि गरिबी यामधून ते बाहेर पडतील. म्हणूनच तुम्हालाही समुदाय विकास करताना तुम्हाला कम्युनिटी डेव्हलपमेंट आणि एक खेडेगावाचा विकास कसा करावा याबद्दल शिकणं, त्याच्यामध्ये सहभाग घेणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे तुमच्यामध्ये स्वतःमध्ये विकास घडून येऊ शकेल. स्वतःच्या सक्षमतांचा विकास व सराव करून नैतिकदृष्ट्या सक्षम होण्याची आपली इच्छा आहे. मग त्यासाठी आपल्याला समुदायाची सेवा करणं हे महत्वाचं आहे. त्यांचे जीवन उभारण्यासाठी तसेच त्यांना एकत्र आणण्यासाठी आपण काम केले पाहिजे. म्हणूनच आता तुम्हाला एक खूप इंटरेस्टिंग छोटीशी कृती दिलेली आहे. ती आहे माझ्या आदर्श खेडेगावाचे वर्णन. कारण जोपर्यंत माझं आदर्श खेडेगाव कसं असेल हे आपण इमॅजिन करू शकत नाही तोपर्यंत वी विल नॉट वर्क टुवर्ड्स इट. आपण त्याच्याकडे काम करणं कदाचित आपल्याला अवघड जाईल. म्हणून या कृतीसाठी एका आदर्श खेडेगावाची कल्पना करा जिथे तुम्हाला स्वतःला राहायला आवडणार आहे. ओके. इट्स रिअली रिअली इंटरेस्टिंग. कारण असा समुदाय जिथे तुम्हाला स्वतःला राहायला आवडेल असं एक काल्पनिक वातावरण, एक आदर्श खेडेगाव आपल्याला तयार करायचं आहे. मग तुमच्या काल्पनिक वर्णनात संस्थांची यादी करा. आता तुम्हाला लक्षात आलेलं आहे की संस्था किती महत्वाच्या आहेत समाजामध्ये आणि प्रत्येक संस्था कशा पद्धतीने कामकाज करतील ते सुद्धा तुम्ही मांडू शकता. समुदायाच्या काही मूलभूत कृती आहेत, कशा आयोजित कराल, कशा पार पाडाल ह्याचाही तुम्ही विचार करा, समजावून सांगा. जसे की सामूहिक निर्णय कसा घेतला जाईल, तुम्ही तुमच्या समुदायातल्या प्रत्येक घटकाला कसं त्याच्यामध्ये सामावून घेऊ शकाल ह्याचा विचार करणं महत्वाचं आहे. कोणत्या वस्तूंचे उत्पादन केले जाईल आणि विक्रीचे आयोजन कसं केलं जाईल,
ऑल्सो उत्पादन प्रक्रिया, बाजारपेठ ह्यांचं व्यवस्थापन कसं केलं जाईल. किती विविध अंगांनी तुम्ही या कृतीकडे बघू शकताय. मुलांचे सामाजिक शिक्षण आणि इतर शिक्षण कसे पार पाडले जाईल. संस्कृती, जी काही त्या खेडेगावची संस्कृती आहे, ती कशा प्रकारे वृद्धिंगत केली जाईल, कशा प्रकारे प्रगत केली जाईल, ह्याचा तुम्ही नक्कीच विचार करू शकता. आणि इंटरेस्टिंग थिंग इज तुम्हाला कोलाज तयार करायचा आहे याच्यासाठी. ओके. सो तुम्ही हे काल्पनिक खेडेगावाचं आधी एक वर्णन तुम्ही तयार करायचं आहे आणि ते दाखवण्यासाठी एक छान पोस्टरवरती कोलाज तयार करायचा आहे. आय एम शुअर तुम्हाला कोलाज म्हणजे काय माहिती असेल, पण एक थोडीशी माहिती म्हणून सांगते. कोलाज हा एक मनोरंजक कला प्रकार आहे जिथे कागद, कापड किंवा छायाचित्र यांचे तुकडे, विविध प्रकारचे तुकडे कापून आपण लावायचे असतात पृष्ठभागावर आणि ही कलाकृती तयार केली जाते. ऑफकोर्स यू कॅन मेक अ डिजिटल कोलाज टू. यू कॅन क्रिएट अ डिजिटल कोलाज, क्लिक अ फोटो अँड यू कॅन सबमिट इट. प्रिय मित्रमैत्रिणींनो, आपण या सेशनच्या शेवटी आलेलो आहोत. सो या सेशनमध्ये आपण 2 ज्या शक्ती आहेत समाजामध्ये कार्यरत त्याच्याबद्दल विचार केलेला आहे. त्या शक्तींचा तुम्ही म्हणजे सकारात्मक शक्तींचा फायदा कसा करून घेऊ शकाल आणि नकारात्मक शक्तींपासून स्वतःला कसं दूर ठेवू शकाल ह्याचा विचार करायचा आहे. आणि तुमचं एक आदर्श खेडेगाव म्हणजे ही जी कम्युनिटी आहे त्याबद्दल सुद्धा आपण समुदाय ह्याची संकल्पना आपण खेडेगावाचं उदाहरण घेऊन समजून घेतलेली आहे. सो तुम्ही नक्कीच ह्या ज्या कृती आहेत त्या कराल आणि यातून तुम्हाला आणखीन इन्साइट्स म्हणजे अंतर्ज्ञान सुद्धा मिळणार आहे. धन्यवाद.